राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प घोषित होताच सर्वात आधी तिथे भ्रष्ट आणि लुटारू लोकांची टोळी पोहोचते. त्या प्रकल्पाच्या अवतीभोवती असलेल्या जमिनींच्या खरेदी विक्रीचा सपाटा लावला जातो. कमीत कमी किमतीमध्ये जमिनी घेऊन त्याच जमिनींची विक्री शासनाला करून 4 पट 5 पट भाव हा मिळवला जातो आणि अक्षरशः जे स्थानिक लोक असतात त्यांची लूट होते आणि बाहेरून आलेले धनाढ्य हे मालामाल होतात. तसाच काहीसा प्रकार हा आता वाढवण बंदराच्या बाबतीमध्ये झालेला आहे. खरं तर वाढवण बंदराला स्थानिकांचा प्रचंड विरोध आहे. आता तो विरोध होत असतानाच हा प्रकल्प 100% पूर्णत्वास येईल असं काही राजकारण्यांना वाटतं आणि त्यामुळं हे राजकारणी, त्यांचे दलाल, काही सरकारी अधिकारी आणि धनाढ्य व्यक्ती या सगळ्यांनी मिळून या परिसरामधील ज्या जमिनी आहेत त्या खरेदी विक्री करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे जवळपास 1,500हून अधिक एकरांचे खरेदी विक्री व्यवहार हे वाढवण बंदर परिसरात झालेले आहेत आणि या सगळ्या व्यवहारांची चौकशी व्हावी अशी मागणी आता स्थानिक करतायत. म्हणजे हा प्रकल्प केव्हा होईल माहीत नाहीये, मात्र तो प्रकल्प सुरू होण्याआधीच काही धनाढ्य व्यक्ती, महसूल खात्याचे भ्रष्ट अधिकारी, काही दलाल, राजकीय नेते या सगळ्यांनी मिळून एक षडयंत्र रचलं आणि आजूबाजूच्या सगळ्या जमिनी ह्या गिळंकृत करण्याचा सपाटा लावला. म्हणजे आतापर्यंत बहुतांशी जमिनींचे साठे करार झालेले आहेत. काही जमिनींची विक्री झालेली आहे. म्हणजे राष्ट्रीय भूसंपादनांसाठी ज्या काही नियम अटी आहेत त्यामध्ये याच्या आधी पालघर जिल्ह्यामध्ये 4 ते 5 पट भाव हा अधिक दिलेला गेलेला आहे. म्हणजे जो सरकारी रेट असतो त्या सरकारी रेटपेक्षा 4 ते 5 पट अधिक दराने शासन त्या जमीन खरेदी करतं हे तर सगळ्यांनाच माहीत झालंय. आणि म्हणून प्रकल्प येण्याच्या आधीच ह्या जमिनी विकत घेतल्या जातात आणि शासनाचीच फसवणूक करून शासनाकडनं मोठ्या प्रमाणावर रकमा ह्या उकळल्या जातात. आणि याच्यामध्ये शासनाचे काही अधिकारीच असतात, सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही पक्षांचे नेते मंडळी असते. वाढवण बंदराच्या परिसरामध्येही तोच प्रकार आता सुरू झालेला आहे. म्हणजे खरं तर 2 वर्षापासून जे व्यवहार झालेले आहेत या सगळ्या व्यवहारांची जर चौकशी झाली तर खूप मोठा गोंधळ आणि खूप मोठा भ्रष्टाचार बाहेर येण्याची शक्यता आहे. खरं तर हे जागतिक दर्जाचं बंदर होणार आहे आणि हे जागतिक दर्जाचं बंदर झाल्यानंतर त्या परिसरामध्ये आपोआपच उद्योगधंद्यांची भरभराट होणार आहे. मोठ्या प्रमाणावर तिथे जमिनी लागणार आहेत आणि त्या बंदरात यायच्या आधी जर खरेदी केल्या तर आपल्याला फायदा होईल असं वाटून आता हे व्यवहार सुरू झालेले आहेत. काही राजकारण्यांनी आपले दलाल नेमले होते. त्या दलालांनी 300-400 एकरांचे मोठे मोठे गट करून ते राजकारण्यांच्या ताब्यात देण्याचं काम केलेलं आहे. ज्यांना जमिनी विकायच्या नव्हत्या त्या जमिनी धारकांना अक्षरशः वेटीस धरून त्यांच्यावर दबाव आणून काही राजकीय व्यक्तींनी आमिष दाखवून त्या जमिनी घशात घालण्याचा डाव आता चालवलेला आहे. काही प्रमाणात तो यशस्वी झालेला आहे. बऱ्याच ठिकाणी 7/12 जे उतारे आहेत त्याच्यावर बहिणींची जी नावं आहेत ती आत्तापासूनच कमी करायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे भोगवटा वर्ग 2 ची जमीन भोगवटा वर्ग 1 करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. 7/12वर ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर करणं, कॉम्प्युटरच्या बाबतीमध्ये काही जर त्रुटी असतील त्या कमी करणं, कूळ कमी करणं, जे काही महसूल खात्यामधून जेवढं काही करता येईल तेवढं करायला आता या परिसरामध्ये सुरुवात झालेली आहे. आणि त्यामध्ये ते दलालांचा सुलसुलाट आहे आणि महसूल कर्मचारी जे आहेत, महसूल खात्याचे जे अधिकारी आहेत ते अक्षरशः आता मालामाल झालेले आहेत. म्हणजे दलाल आणि महसूल कर्मचारी यांची अगदी निघून पडलेली आहे. म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये ही लोक पैसे घेऊन हे सगळे 7/12 कोरे करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होतोय. खरं तर वाढवण बंदराच्या परिसरामध्ये जी काही गावं येत आहेत त्याच्यामध्ये पालघर आणि डहाणू तालुक्यातील गावं येत आहेत. पालघर तालुक्यातील 14 गावांमधले 359 हेक्टर तर डहाणू तालुक्यातील 11 गावांमधील 308 हेक्टर जमीन ही भूसंपादित केली जाईल
असं लक्षात घेऊन या सगळ्या जमिनी आता विकत घेण्याचा सपाटा लावलेला आहे. या सगळ्या परिसरामध्ये जी गावं आहेत म्हणजे अंदाजे ज्यांची काही जमिनी ज्या गावामध्ये जाईल त्याच्यामध्ये वरोर, चिंचणी, वाणगाव, तनाशी, बावडे, कलोली, वासगाव, घोळ, कोल्हान, नेवाळे, हनुमाननगर, सुमडी, शिरगाव, गारगाव, शिगाव, तवा, रायते, अगदी अकोली, अशोक गव्हाण, नानिवली ह्या अशा या गावांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. आणि आता इथे स्थानिकांमध्ये बंदराविषयी प्रचंड रोष आहे. मात्र त्याचबरोबर हे जे काही व्यवहार झालेले आहेत म्हणजे अगदीच बंदराजवळ गोडाऊन उभारण्यासाठी, कंटेनर यार्ड उभारण्यासाठी, वेअर हाऊस उभारण्यासाठी किंवा जे आयात निर्यातचं कार्यालय जे असेल ते कार्यालय उभारण्यासाठी आधीच जमीन एक्वायर करायला लावलेल्या आहेत आणि त्याच्या विरुद्ध आता स्थानिक संताप व्यक्त करत आहेत. आणि म्हणून आत्तापर्यंत म्हणजे 2-3 वर्षामध्ये झालेले साठे करार जे आहेत हे रद्द केले जावेत. त्याचबरोबर महसूल कर्मचाऱ्यांनी 2 वर्षामध्ये गेल्या 2-3 वर्षामध्ये जे काही फेरफार केले, ज्या काही नोंदी केलेल्या आहेत की जे काही उतारे कोरे केलेले आहेत या सगळ्याची चौकशी ही पारदर्शकरित्या झाली पाहिजे. कारण ही चक्क शासनाची फसवणूक आहे. म्हणजे 1 रुपयाला जमीन घेऊन ती 5 रुपयाला जमीन विकण्याचा घाट हे काही सत्ताधारी पक्षातील आणि विरोधी पक्षातील राजकीय नेते, स्थानिक धनाढ्य मंडळी आणि काही अधिकारी, विशेष म्हणजे काही अधिकाऱ्यांनीही इतरांच्या नावावर जमिनी घेतलेल्या आहेत. म्हणजे ज्या पद्धतीने शहापूर तालुक्यामध्ये काही अधिकाऱ्यांनी जमिनी खरेदी विक्री केली होती आणि त्यानंतर त्याच जमिनी शासनाला विकल्या होत्या, एक मोठं प्रकरण उघडकीस आलं होतं. तशाच प्रकारचं हे उदाहरण आहे की वाढवण बंदर परिसरामध्येही अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक केलेली. या अधिकाऱ्यांकडे हा पैसा आला कुठून आणि त्याचबरोबर ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे त्यांनी ती का केली गेली. म्हणूनच स्थानिकांकडूनच जमिनी शासनाने घ्याव्यात. या दलालांकडून किंवा ज्यांनी साठे करार करून घेतलेले आहेत, ज्यांनी त्यांच्या नावावर जमीन चढवून घेतलेल्या आहेत यांच्याकडून त्या जमिनी खरेदी करू नये अशी ही मागणी आता स्थानिक पातळीवर सुरू होत आहे. आणि हे सगळे व्यवहार रद्द व्हावेत अशी आता स्थानिक जनतेची मागणी आहे.